नाव धनश्री सुनील उईके. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा घाटलेवाडी. आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. माझ्या बोधकथेचे नाव आहे आत्मचिंतन. एक दिवस एक व्यक्ती ऑटोद्वारे रेल्वे स्थानकात जात होती. एक कार अचानक पार्किंगच्या बाहेर आली आणि रस्त्यावर आली. ऑटो ड्रायव्हरचे ब्रेक जलदपणे लावला गेला आणि कारने ऑटोशी टाळले. कार ड्रायव्हरला राग आला आणि कार ड्रायव्हरचा दोष असूनही ऑटो ड्रायव्हरला भले बुरे बोलू लागला आणि गैरबोलण्यास करण्यास सुरुवात केली. ऑटो ड्रायव्हर एक सत्संगी होता, जो सकारात्मक विचारांचा उपदेश ऐकणारा. त्याला कार ड्रायव्हरच्या शब्दांवर राग आला नाही आणि दिलगिरी व्यक्त करत क्षमा मागत पुढे निघून गेला. ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार ड्रायव्हरच्या कृतीबद्दल राग येत होता आणि ऑटो ड्रायव्हरला विचारलेले आपण कार ड्रायव्हरला काही न बोलता का जाऊ दिले. त्याने आपले चांगले किंवा वाईट म्हटले आहे, जरी त्याची चूक होती. आमचे नशीब चांगले, अन्यथा आम्ही आता रुग्णालयात गेलो असतो. ऑटो ड्रायव्हर म्हणाला, सर, बरेच लोक कचऱ्याच्या ट्रक सारखे असतात, जे त्यांच्या मनात बराच कचरा घेऊन चालत असतात. ज्या गोष्टीची जीवनात काहीच गरज नसते अशा गोष्टी मेहनत करून जोडत असतात, जसे राग, द्वेष, चिंता, निराशा इत्यादी. कचरा त्यांच्या मनात खूप जास्त झाल्यावर त्यांचे ओझे कमी करण्यासाठी दुसऱ्यांवर फेकण्याची संधी शोधत असतात. म्हणूनच मी अशा लोकांचे अंतर राखून ठेवतो आणि दुरूनच हसत निरोप देतो. मी जर त्यांच्यासारखा सोडलेला कचरा स्वीकारलेला तर मी कचऱ्याचा ट्रक देखील होईल आणि तो कचरा स्वतःवर तसेच सभोवतालच्या लोकांवर सोडतात. मला असे वाटते की आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणूनच जे लोक आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद करा आणि जे लोक आपल्याशी चांगले वागत नाही त्यांना हसत